हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण संडे स्पेशल मध्ये ब्रेड चिल्याची रेसिपी। अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। तसं काय करणार माहिती आहे का, एक कांदा घेतलेला आहे, त्याला आपण छानपैकी बारीक असं कट करून घेणार आहे। टोमॅटो घ्यायचा आहे, त्याला पण छान असं बारीक कट करून घ्यायचा आहे। हिरवी तिखट मिरची घेतलेली आहे मी, त्याला पण छान असं बारीक करून घ्यायचं आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे, का ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। सोबत कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। आता मी एका बाउलमध्ये घेणार आहे। आवश्यक तेवढं बेसन घ्यायचं आहे आपल्याला चिल्याला लावायसाठी। बघा, त्यामध्ये आपण इतर स्पाइसेस टाकणार आहे, आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे। हळद, धनापूड, सोबत आपण तिखट टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, तीळ टाकायचे आहे। आपण त्यामध्ये टाकणार आहे आपण कट केलेले टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायची आहे बारीक बारीक कट केलेली। बघा, आता यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी, मस्तपैकी एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी। एक असं पातळ बॅटर करायचं आहे, घट्ट बॅटर करायचं नाही आपल्याला। बघा, छान असं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे बॅटर साईडला ठेवणार आहे, तोवर करणार आहे आपण चिल्यासोबत खायला एक चटणी। तरी मी अशा पद्धतीने टोमॅटो जे आहे ते गॅसवर अशा पद्धतीने भाजून घेणार आहे। मस्त टोमॅटो भाजून घ्यायचे आहे आपल्याला। हे 3 टोमॅटो घेतलेले आहे। आता टोमॅटो छान भाजून झाला तर मला खाली उतरून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे मी लसूण, बेडगी मिरची घ्यायची आहे, भाजलेले टोमॅटो घ्यायचे आहे। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तिखट, धनापूड, मीठ, साखर टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे। सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला मिक्सरमधून फिरवून एक चटणी तयार करून घ्यायची आहे। खायला खूप छान स्वादिष्ट लागते, आंबट गोड मस्तपैकी तिखट असे टेस्ट होते बघा। आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, त्यावर मस्त कोथिंबीर टाकूया। तयार झालेली आहे आपली चिल्याची चटणी तयार। आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण करणार आहे चिली। तर घेतलेले आपण अशा मस्तपैकी ताजे ब्रेड घ्यायचे आहे। पॅन साईडला मी गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला तेल, तूप किंवा बटर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते अप्लाय करून घेऊ शकता। बेसन जरासं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये अशा पद्धतीने आपण ब्रेड घ्यायचे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने डीप करून घ्यायची आहे। आता ही जी ब्रेड आहे बेसनमध्ये डीप केलेली, ही आपण आपल्या पॅनवर ठेवणार आहे आणि त्याला मस्तपैकी आलटून पालटून दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहे। बघा, छान असं आपल्याला चिला जे आहे खमंग असं भाजून घ्यायचं आहे। आपल्याला पातळच करायचं आहे बॅटर, नाही तर काय होते माहिती आहे का, जाडं जर बॅटर असेल ना, शेकताना ती व्यवस्थित आतपर्यंत शिजल्या जाणार नाही आणि आपला चिला जो आहे ते कच्चा राहू शकतो। म्हणून आपण जरा बॅटर पातळच ठेवायचं आहे, म्हणजे लेअर पातळ होईल आणि शिजल्या जाईल व्यवस्थित। बघा, मस्त जाळीदार आपला चिला तयार झालेला आहे। तुम्ही कधी असा चिला ट्राय केला आहे का? नसेल केला तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप स्वादिष्ट लागते। कमी तेलामधली रेसिपी आहे बघा। किंवा केला असेल की तुमच्याकडे याला काय नाव आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। बघा, छान असा कलरफुल आपला चिला तयार झालेला आहे। आता मी याला उतरून घेणार आहे। मी परत एकदा तुम्हाला करून दाखवते। एक ब्रेड घ्यायची आहे, बेसनामध्ये आपल्याला डीप करून घ्यायची आहे आणि हा ब्रेड जी आहे, ही ब्रेड जी आहे बेसनमध्ये डीप केलेली आपल्याला ती पॅनवर ठेवून दोन्ही साईडने तेल किंवा तूप किंवा बटर लावून मस्तपैकी याला शेकून घ्यायचं आहे आपल्याला खमंग असं आलटून पालटून। वेगळी रेसिपी होती का नाही तर नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा। अशा पद्धतीने मी माझे बाकीचे सर्व चिले करून घेतले होते आणि गरमागरम चिले मी मस्तपैकी टोमॅटोच्या चटणी बरोबर मी सर्व केले होते। चला, मी घेते चिल्यांचा आस्वाद। तुम्ही भेटा मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।